समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। त्यांचे आता काय 4च आले। आता तुम्ही त्यांचे 6 आले असते मी सांगितलं असतं तुम्हाला महापौर करायला येतच त्यांचे 4च लोक आहेत, त्यामुळे बहुमत होत नाही। 5 झाले तरी 40 रुपये असते हो सगळं गणित करून बसलेलं आहे आणि एकूण निकाल आता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणते, काँग्रेस, हे आता एकूण निकालावर स्पष्ट दिसत। आता ते टीका करणार नाही कारण की शेवटी तो निर्णय मी पण घेतलेला झाला। आता तो निकाल मोठ्या मनानं मान्य करणार आणि आता जिल्हा परिषदला उतरणार। जुळवाजुळीला कोणी यायला तयार आहे आमच्या बरोबर नाही असं म्हणता येणार नाही। हे काय आहे की हा तांत्रिक विजय म्हणजे आता मी जे सांगितलं आता 16 मतं 150 मतं आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे, त्या विचारानंच पुरोगामी नाही असे ते म्हणतात, तर तसं नाही आहे। तर त्या विचाराचा अजून कोल्हापूर कराय म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला, नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला आणि एकूण निकाल आता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झाले की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणते, काँग्रेस, हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं। मी आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही। शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल, कुणाला किती मतं पडली, कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला, तर उद्या त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील। मला वाटतं काही जागांबाबत आता मी टीका करणार नाही कारण की शेवटी तो निर्णय मी पण घेतलेला आहे, त्यामुळे टीका करणं आता इलेक्शन झाल्यावर कुणावर दोष देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही।